ब्रेकिंग न्यूज। किल्ले विशाळगडावर झालेले अतिक्रमण काढणं हेच माझं मोठं संकट आहे। 14 जुलै रोजी माझी सकट सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार आहेत। आता त्यांना कोणीच आत थांबू शकत नाही। आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल पण आम्ही घाबरणार नाही, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती निर्धार व्यक्त केला आहे। गेल्या काही दिवसापासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे। या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट करताना 14 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला। आता गप्प बसून चालणार नाही, कुठेतरी भूमिका घेतलीच पाहिजे, असं त्यांनी म्हटले आहे। दरम्यान अन्यायाविरोधात उभे राहणे हीच माझी भूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणाले। अतिक्रमण काढून टाकावे हीच एकच मागणी असल्याचे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजसदरेवरून संभाजीराजे तुमच्या मनातील विशाळगड आहे तोच आमच्या मनातील आहे सांगितले आहे ते। आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातील बघायचं असल्याचे संभाजीराजे म्हणाले। त्यामुळे 14 जुलै रोजी दुपारी ठीक 12 वाजता चलो विशाळगडचा नारा दिल्याने ते म्हणाले। संभाजीराजे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाता आलं पाहिजे। आज ती वेळ आली आहे। विशाळगडला खूप मोठा इतिहास असून त्यामुळे विशाळगडला मी जाण्याचा निर्धार घेतला। त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे ऐकून होतो। 1.5 वर्षापूर्वी गडावर गेल्यानंतर सकाळी दृश्य पाहिल्यानंतर मला खूप दुःख झाल्याचे म्हणाले। त्यांनी सांगितले की मी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि अतिक्रमण झाल्याचे सांगितले होते। अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती। दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले। आम्ही धर्माच्या विरोधात नाही। शिवाजी महाराजांचा किल्ला असताना मद्यपान केला जातं, कत्तलखाने बंद करावेत अशी आम्ही मागणी केली होती। या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीच्या पूर्वी अतिक्रमण काढले जातील असे आश्वासन देण्यात आलं आणि काम चालू झालं होतं, मात्र तातडीने त्यांना न्यायालयातून स्थगिती देण्यात आली। त्यामुळे अतिक्रमण काढण्याची मोहीम बंद करण्यात आली। शिवभक्त म्हणजे राजे तुम्ही भूमिका का घेत नाही अशी प्रश्न विचारू लागले होते। त्यामुळे पुन्हा चळवळ सुरू होत आहे। दोन्ही बाजूने झालेले आक्रमण काढावे हीच माझी मागणी असल्याने त्याने नमूद केले। 1.5 वर्षापूर्वी स्थगिती झाल्यानंतर सरकारने काय केले याचे उत्तर द्यावेच लागेल। आता गप्प बसून चालणार नाही, भूमिका घ्यावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 31 97 94 76।